स्टार प्रवाह ही वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच नंबर 1 वरती आहे। मात्र आता दिवसेंदिवस या वाहिनीच्या टीआरपीमध्ये घसरण होत चालली आहे। तर झी मराठी वाहिनीच्या मालिकेच्या टीआरपीमध्ये वाढ होताना दिसत आहे। या आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या तब्बल 5 मालिका या स्लॉट लीडर होत्या। टीआरपीमध्ये टिकून राहण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच एक खेळी रचली होती। ती खेळी म्हणजे 2 लोकप्रिय मालिकेंच्या वेळेत बदल केला होता। मात्र स्टार प्रवाहची ही खेळी काही यशस्वी झाली नाही। चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाह वाहिनीची ही खेळी स्टार प्रवाह वाहिनीवरच कशा प्रकारे उलटली। त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीने पुन्हा एकदा लोकप्रिय मालिकेंच्या बदललेल्या वेळा नक्की काय आहेत। स्टार प्रवाह वाहिनीवर काजळ माया ही नवीन हॉरर मालिका 27 ऑक्टोबर पासून रात्री 11 वाजता प्रदर्शित होणार होती। यावेळी इतर मालिकेंच्या वेळेत कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नव्हती। मात्र थोड्या दिवसांनी स्टार प्रवाह वाहिनीने टीआरपी मध्ये वाढ व्हावी आणि पहिल्यांदाच हॉरर कॉन्सेप्ट असलेली मालिका आणली होती। त्यामुळे काजळ माया या नव्या मालिकेला 10:30चा प्राइम टाइम देण्याकरिता इतर 2 लोकप्रिय मालिकेंच्या वेळा बदलल्या। त्या मालिका म्हणजेच तू ही रे माझा मितवा आणि कोण होतीस तू काय झालीस तू। कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका रात्री 8 वाजता प्रदर्शित होत होती। तर तू ही रे माझा मितवा ही मालिका रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होत होती। मात्र 27 ऑक्टोबर पासून कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका रात्री 11 वाजता प्रसारित करण्यात आली होती। तर तू ही रे माझा मितवा ही मालिका रात्री 8 वाजताच्या प्राइम टाइमला प्रदर्शित केली जात आहे। तर काजळ माया या नव्या मालिकेला 10:30चा प्राइम टाइम देण्यात आला होता। मात्र बदलत्या वेळेचा कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला खूप मोठा फटका सहन करावा लागला। टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच टॉप 3 वरती असलेली कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका थेट 10व्या स्थानी घसरली। मालिकेच्या टीआरपीवर मोठा परिणाम होऊन मालिकेची टीआरपी 4.0 वरून डायरेक्ट 2.0 वरती आली। तर तू ही रे माझा मितवा या मालिकेला बदलत्या वेळेचा खूप मोठा फायदा झाला। ही मालिका टॉप 5 वरून थेट टॉप 2 वरती आली। मालिकेच्या टीआरपी मध्ये प्राइम टाइम मुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली। या साऱ्यांमुळे स्टार प्रवाह वाहिनीला काजळ माया या नव्या मालिकेकडून खूप अपेक्षा होत्या। मात्र काजळ माया या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही। मालिकेने 2.9चा ओपनिंग टीआरपी मिळवला। मात्र दुसऱ्या आठवड्यात काजळ माया या मालिकेच्या टीआरपी मध्ये घसरण पाहायला मिळाली। मालिकेने 2.6चा टीआरपी मिळवला। काजळ माया मालिकेचे प्रमोशन देखील धूमधडाक्यात झाले होते। तरी देखील प्रेक्षकांना ही हॉरर कॉन्सेप्ट असलेली मालिका फारशी रुचली नाही। तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची वेळ बदलल्यामुळे आणि दुपारच्या सत्रात देखील प्रदर्शित न केल्याने प्रेक्षक खूप नाराज झाले होते। कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असूनही प्रेक्षकांना रात्री 11 वाजताच्या वेळेला पाहणे शक्य नव्हते। मालिकेच्या वेळेत बदल करून देखील स्टार प्रवाह वाहिनीच्या टीआरपी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। उलट स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेच्या टीआरपी मध्ये दिवसेंदिवस घसरणच झाली। त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीला ही चूक लक्षात येताच अवघ्या 2 आठवड्यात पुन्हा मालिकेच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत। आता 17 नोव्हेंबर पासून काजळ माया ही नवीन हॉरर मालिका रात्री पुन्हा एकदा 11 वाजता प्रदर्शित होणार आहे। तर कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका 17 नोव्हेंबर पासून रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। तर तू ही रे माझा मितवा ही मालिका रात्री 8 वाजताच प्रदर्शित होणार आहे। आता येणाऱ्या दिवसात कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या टीआरपी मध्ये पुन्हा एकदा वाढ होऊन ती टॉप 5 मध्ये आपले स्थान पक्क करणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे। तर काजळ माया या नव्या मालिकेच्या टीआरपी वरती रात्री 11 वाजताच्या वेळेचा परिणाम होऊन मालिकेच्या टीआरपी मध्ये आणखी घसरण होणार का हे पाहणं देखील उत्सुकतेचे ठरणार आहे। दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीच्या पुन्हा एकदा मालिकांच्या बदलत्या वेळेच्या या निर्णयावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।
स्टार प्रवाहची कोणती मालिका तुम्हाला जास्त आवडते? तसेच कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका रात्री 10:30 वाजता तुम्ही पाहणार का? याबद्दल काय आहे तुमचं मत आम्हाला जरूर सांगा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.